health look upon in schools in your state? सो माझ्या काळात जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा ॲज सच मेंटल हेल्थ किंवा कोणी थेरपिस्ट असो किंवा कोणी काउन्सिलर असो असे वेगळं कोणी कोणी नव्हते. जनरली आम्हाला डिस्कस करायचं असेल तर आम्ही टीचर्स असतात किंवा आमचे प्रिन्सिपल असतील किंवा ज्या केअरटेकर असतात बऱ्याच शाळेमध्ये, तर आम्ही त्यांच्याशीच काही असेल ते सांगू शकतो. बट जनरली असंच असतं की मुलांना समजत नाही एक्झॅक्टली कोणाशी आम्ही संवाद साधू. जर त्यांना काही मेंटल स्ट्रेस असेल किंवा कोणी असेल ज्यांना डिप्रेशन जर जाणवत असेल. सो आत्ताच्या काळात तरी मी जेवढं ऑब्झर्व केलं आहे बऱ्याचशा शाळेत, मग त्या गव्हर्मेंट असो किंवा प्रायव्हेट स्कूल्स असो, बऱ्याचशा शाळेमध्ये असे काउन्सिलर्स असतात, असे थेरपिस्ट असतात, जे की मुलांना थोडं गाईड करतात. बिकॉज बऱ्याच वेळा असं असतं की मुलांच्या त्या शाळेमधल्या एजमध्ये त्यांना समजत नाही की एक्झॅक्टली त्यांना डिप्रेशनचा काही प्रॉब्लेम आहे किंवा त्यांना काही मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम आहे. कारण प्रेशर सगळ्यांकडूनच असतं, पॅरेंट्सकडून असतं, टीचर्सकडून असतं. बऱ्याच वेळा आपल्या मध्येही कॉम्पिटिशन खूप असते. सो ते लगेच संवाद साधू नाही शकत आपल्या पॅरेंट्सशी, आपल्या टीचर्स किंवा जे आणखी प्रिन्सिपल्स असतात किंवा तर त्या सिनारिओमध्ये डेफिनेटली काउन्सिलर किंवा थेरपिस्टची खूप मदत होऊ शकते. आणि आत्ताच्या काळात बऱ्याचशा स्कूल्समध्ये ऑलरेडी काउन्सिलर्स आणि थेरपिस्ट आहेत, जे मुलांना आधीच गाईड करतात की जर तुम्हाला असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की आमच्याशी संवाद साधू शकतात. आणि ही ॲक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे. कारण आमच्या काळात तशी काही संधी आम्हाला नव्हती आणि बऱ्याच मुलांना तेवढा संवाद फ्रीली साधता आला नाही. सो आत्ताच्या काळात डेफिनेटली बराच तसा म्हणजे परिणाम दिसू शकतो आणि ही ॲक्च्युली चांगली गोष्ट आहे.